खेळ जोपासलाय आणि आपला खेळ जोपासून सुद्धा गुणवत्ता यादीमध्ये ती आली आहे, मेरिटमध्ये ती आली आहे. नेमके तिने किती पर्सेंट मिळवले आणि त्याच्यामागे तिचं काय रहस्य आहे ते आपण जाणून घेऊया. मला एवढं सांग की तुला 9th मध्ये किती पर्सेंट होते बेटा? 69. 69. ओके. आणि आता 10th मध्ये किती मिळाले तुला? 92. 92%. म्हणजे बघा किती मोठी दरी तू कव्हर केलेली आहे. हो, माझ्या स्पोर्ट्सला जास्त वेळ जायचा, ओके. पण अभ्यास मी मग कव्हर होऊन जातो. कव्हर केला. बघा तुझा अभ्यास किती महत्वाचा आहे, तुला काय वाटतं? घरच्या म्हणजे रिव्हिजन शिवाय आठवत नाही पेपरमध्ये, म्हणून रिव्हिजन मस्त. रिव्हिजन लिखाणाचा सराव तसा प्रॅक्टिसमुळेच लिहिता येते, पण आपण बुक रिडिंगनी वगैरे जो इम्प्रुव्हमेंट होते ती बिना म्हणजे फक्त टेस्ट सोडून नाही होत. घरी येऊन जो रिव्हिजन झाला त्याचा मला खूप हेल्प आला. बोर्डच्या पेपरमध्ये मला ते आठवत गेलं की मी हे टॉपिक सोडवले आहे बा, लिहून पाहिले आहे, आपण हा क्वेश्चन आधीच पाहिलाय बा मॉड्यूलमध्ये आपल्या, तर त्याची हेल्प होते. तुला काउन्सिलिंग जेव्हा मॅडमनी केली त्याचा तुला काय फायदा झाला? मला एक मोटिवेशन भेटलं की आता अभ्यास करायचा आहे. IMC हॉटच्या प्रॉब्लेमची खूप फायदा होतो, खरंच होतो. आधीपासून मी फक्त रात्रीची अभ्यास करायची, म्हणजे बस करायचं आहे संपला, आजचं झालं, आजचं आज केलं झालं. आणि मॅमनी जेव्हा म्हटलं की मला एक गोल दिला, इतके कर. मला एवढं सांग की आता जीनियस प्रोग्राम इतर विद्यार्थ्यांनी लावावा की नाही या संदर्भात तू काय सजेस्ट करते? मी तर 11वीत जीनियस कंटिन्यू करणार आहे. अरे वा. जीनियस खरंच जॉईन करा तुम्ही. एक सपोर्ट भेटतो आपल्याला की बस करून पाहायचं. चुकलं तर चालते, पण चुकल्यानंतरच बरोबर